नमस्कार, मी संजय कुमार. 10वीच्या विद्यार्थ्याचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आज मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं, आपलं जर 10वीचं जे इंग्रजी आहे आणि 10वीचा हा जो टॉपिक आहे ना इंग्लिश, अत्यंत इझी आहे. जर आपल्याला या विषयामध्ये आउट ऑफ आउट जर मार्क घ्यायचे असतील किंवा जास्तीत जास्त जर मार्क घ्यायचे असतील तर त्यासाठी काही ज्या महत्त्वाच्या ज्या ट्रिक आहेत मी आज तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला या पेपरमध्ये जर आउट ऑफ आउट जास्तीत जास्त जर स्कोअर करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय माहित पाहिजे माहित आहे का विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला त्या पेपरचा जो क्वेश्चन फॉर्मॅट आहे, जो क्वेश्चन पेपर आहे तो तुम्हाला अगोदर माहित पाहिजे. आपण पाहतो ज्या मुलींना आउट ऑफ आउट मार्क पडतात, 99 मार्क पडतात, 97 मार्क पडतात, आणि जर त्यांचं जर आपण ऐकलं, त्यांची इंटरव्ह्यू जर आपण पाहिली तर ते विद्यार्थी आपल्याला काय सांगतात माहित आहे? ते म्हणतात की आम्हाला त्या पेपरचा क्वेश्चन पेपर, त्याचा जो फॉर्मॅट आहे तो आम्हाला पूर्ण पाठ होता. म्हणजे आपल्याला माहित पाहिजे आपण ज्या विषयाची पेपर देणार आहोत ना, सुरुवातीपासूनच आपल्याला सगळ्यात अगोदर त्या पेपरचा जो फॉर्मॅट आहे, क्वेश्चन पेपर आहे तो माहित पाहिजे. तर आज मी तुम्हाला 10वीचा जो इंग्रजीचा बोर्डचा जो पेपर आहे त्याचा फॉर्मॅट सांगणार आहे. एकूण हा पेपर आहे 80 मार्काचा आहे आणि तुम्हाला वेळ आहे 3 तास, आणि हे तुम्हाला खूप वेळ आहे. तुम्ही अत्यंत चांगल्या रीतीने हा पेपर सोडवू शकता. तर आता बघा, तो मी सांगणार आहे क्वेश्चनचा जो फॉर्मॅट आहे. बघा, पहिला जो प्रश्न आहे त्याचं नाव आहे सेक्शन 1 आणि त्याचं नाव आहे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी म्हणजे भाषाशी रिलेटेड, म्हणजे रिलेटेड टू द बेसिक ग्रामर, आणि ग्रामरशी रिलेटेड हे प्रश्न असणार आहेत. आणि हे प्रश्न काही बाहेरून येत नाहीये. जे आपलं पुस्तक आहे, जे आपलं सिलेबसचं जे बुक आहे, जर तुम्ही ते पुस्तक वर्षभर व्यवस्थित डेली जर वाचलं तर तुम्हाला या टॉपिक मध्ये आउट ऑफ आउट मार्क पडतात. तर पहिला सेक्शन 1 जे आहे ते लँग्वेज स्टडी आहे. हा लँग्वेज स्टडी मध्ये क्वेश्चन 1 मध्ये ए आणि बी हे दोन आपल्याला क्वेश्चन येणार आहेत. क्वेश्चन 1 ए जो आहे तो आहे 8 मार्काचा, आणि ह्या 8 मार्कामध्ये काय, अटेम्प्ट एनी 4, आपल्याला दिलेल्या क्वेश्चन पैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आणि डू ॲज डायरेक्टेड, आणि कंसामध्ये जी काही डायरेक्शन आहे, जी काही सूचना आहे त्यानुसार आपल्याला एका वाक्याचं रूपांतर दुसऱ्या वाक्यामध्ये बनवायचं आहे. तर बघा, पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. हा आहे 2 मार्काला. म्हणजे काय देणार आहेत तुम्हाला, असे वर्ड येणार आहेत 4 वर्ड, आणि त्या 4 वर्ड मध्ये एक जे अल्फाबेट आहे ते कसं असणार आहे, ते असणार आहे मिसिंग. आणि हे अल्फाबेट किंवा हे जे वर्ड आहेत ते आपल्या पुस्तकातलेच आहेत. जर तुम्ही याच्यातलं व्यवस्थित अल्फाबेट भरलं तर तुम्हाला 2 मार्क आहेत. जर तुम्ही पुस्तक व्यवस्थित जर वाचलं ना तर हे जे वर्ड आहेत ते आपल्या पुस्तकातलेच असतात. आतापर्यंत तुम्ही जेवढं वाचलेलं आहे ना त्याच्या बाहेरचं येत नाही. तर हा झाला पहिला प्रश्न 2 मार्काला. चला, दुसरा आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. याला पण आहे 2 मार्क. म्हणजे तुम्हाला आहेत ना असे 2 क्वेश्चन येणार आहेत, आणि याचा जो अल्फाबेटिकल ऑर्डर आहे त्यानुसार आपल्याला त्याची काय करायचं, रिअरेंज. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ए बी सी ए टू झेड पर्यंत जो अल्फाबेट आहे त्यानुसार. बघा, ही जी पहिली जी सिरीज असते ना ते एकदम सोपी आहे. हे दुसरी जी असते ना सिरीज ती थोडी हार्ड आहे. पण आपण जर प्रॅक्टिस केलं ना तर यामध्ये सुद्धा आपल्याला 2 पैकी 2 मार्क पडतात. चला, त्यानंतरचं बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये 2 वाक्य येतात आणि तुम्हाला काय करायचे, त्या 2 वाक्यामध्ये विराम चिन्हे योग्य रीतीने टाकायचे. आणि महत्वाचे 4-5 पंक्च्युएशन मार्क असतात. एकतर स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर, अपॉस्ट्रॉफी, क्वेश्चन मार्क असे असतात. बघा, शी सेड लेट अस चॅट. म्हणजे बघा इथं काय असणार आहे आपल्याला, तेच आहे, 4-5 क्वेश्चन मार्क आहेत. आणि जर त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास केला ना याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 पैकी 2 मार्क पडतात. त्यानंतर बघा, मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड. बघा, तुम्हाला एक मोठा इंग्रजी वर्ड दिलेला असतो इंटरनॅशनल, आणि या वर्ड पासून आपल्याला मिनिमम 4 इंग्लिश मधले जे वर्ड आहेत ते आपल्याला बनवायचे. फक्त
त्याची स्पेलिंग मात्र ऍक्युरेट आलेली पाहिजे. बघा एवढा इझी क्वेश्चन आहे आणि याच्यात आहे 2 मार्क. त्यानंतरचा बघा 5वा क्वेश्चन काय, राईट रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला कंसामध्ये बघा एक सेंटरला एक वर्ड येतो, इथं आहे फॉरेस्ट आणि फॉरेस्टशी रिलेटेड त्यांनी एक वर्ड दिलेला आहे, तो म्हणजे थिक. थिक म्हणजे जाड आणि फॉरेस्ट काय आहे, नाऊन, आणि हे आहे ऍडजेक्टिव्ह. म्हणजे आपल्याला हा जो वर्ड आहे फॉरेस्ट म्हणजे नाऊन, तर नाऊन बद्दल अधिक माहिती सांगणारे 4 वर्ड आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे काय आपल्याला काय माहित पाहिजे, ऍडजेक्टिव्ह. म्हणजे जर तुम्हाला एकदा माहित झालं नाऊन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब अशी कोणती जरी असं जर आलं तर तुम्हाला ते सोडवता येते आणि हे आहे 2 मार्काला. त्यानंतर बघा हा जो 6वा आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाऊन. आता तुम्हाला जी वर्ड चेन असणार आहे ती नाऊनची असू शकते, ऍडजेक्टिव्हची असू शकते किंवा वर्बची असू शकते. अत्यंत इझी आहे. बघा वर्ड चेन मध्ये हा एक वर्ड असतो आणि आपल्याला याची वर्ड चेन बनवायची. म्हणजे बघा कशी बनवायची, हा जो शेवटचा वर्ब आहे, हा जो शेवटचा जो वर्ड आहे त्याच्यापासून आपल्याला दुसरा वर्ड बनवायचा, पण तो नाऊन असला पाहिजे. बघा मग के पासून काय बनवूया आपण, एक्झाम्पल किंग झालं. त्यानंतर आता शेवटला जी आले तर आपल्याला जी पासूनचं वर्ड घ्यायचं आहे. बघा मग काय झालं, GOAT गोट. आता काय आले शेवटी टी आले, टी पासून घ्यायचा एखादा वर्ड, टायगर. काय आलं शेवटी आर, तर आर पासून काय घ्यायचं, रॅट. अशी जी सिरीज असते याला म्हणायचं वर्ड चेन. बघा अत्यंत सोपं आहे. बँक, के पासून किंग, जी पासून गोट, टी पासून टायगर, आर पासून रॅट. जर आपण काळजीपूर्वक जर हा प्रश्न सोडवला, आणि लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना मेरिट मध्ये यायचे, ज्या मुलांना टॉप मध्ये यायचं, ज्या मुलांना आउट ऑफ आउट मार्क घ्यायचे, त्यांच्यासाठी या क्वेश्चन मध्ये मात्र आउट ऑफ आउट मार्क पडले पाहिजे. जर तुम्हाला पहिला प्रश्नात जर 10 पैकी 10 मार्क जर पडले तर तुम्हाला 100% आउट ऑफ आउट मार्क पडतात. आपण जो अगोदर पहिला प्रश्न पाहिला, पहिल्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत. एक आहे क्वेश्चन पहिला ए आणि क्वेश्चन पहिल्यामध्येच आहे बी. यामध्ये डू ऍज डायरेक्टर ते आहे 2 मार्काला. म्हणजे सांगितल्याप्रमाणे वाक्य आपल्याला करायचे. बघा अटेम्प्ट एनीवन, आणि 2 पैकी आपल्याला कुठलाही एक प्रश्न सोडवायचा. म्हणजे एवढं इझी आहे. बघा पहिला आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज इन फ्रंट ऑफ. म्हणजे आपल्याला हे इन फ्रंट ऑफ वापरून एक इंग्रजीमध्ये अर्थपूर्ण वाक्य बनवायचंय. तेवढ्यासाठी 1 मार्क आहे. आणि याला ऑर आहे, ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे आपल्याला एक दिलेलं एक वाक्य आहे, आता त्या वाक्याला आपल्याला अजून एक वाक्य जोडायचे. म्हणजे काय जोडायचे, क्लॉज जोडायचे, आणि त्या 2 वाक्याचं आपल्याला अर्थपूर्ण एक वाक्य बनवायचं आहे. म्हणजे हा क्लॉजचा प्रकार आहे. जर तुम्ही ऍक्युरेट जर बनवलं, व्याकरणाच्या रूलनुसार जर वाक्य बनवलं तर तुम्हाला 1 मार्क पडतो. म्हणजे हा 2 पैकी आपल्याला कुठलाही एक प्रश्न सोडवायचा आहे 1 मार्काला. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अटेम्प्ट एनीवन. अजून आपल्याला 2 प्रश्न आहेत आणि 2 पैकी आपल्याला कुठलाही एक प्रश्न सोडवायचा आहे. ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड. तुम्हाला इंग्रजी मधले 2 वर्ड येणार आहेत. त्या वर्डला आपल्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स दोन्ही पैकी काही जोडलं तरी चालते. प्रिफिक्स म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर आणि सफिक्स म्हणजे मूळ शब्दाच्या एंडिंगला. लास्टचा जो प्रश्न आहे त्याला ऑर आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड. तुम्हाला इंग्रजी मधले 2 वर्ड येतात आणि त्या 2 वर्ड पैकी कुठलाही एक वर्ड घेऊन एक वाक्य बनवायचे. अशा रीतीनं आपण पहिलं सेक्शन पाहिलं ज्याच्यामध्ये की व्याकरणशी रिलेटेड बेसिक क्वेश्चन आहेत. आणि जर तुम्हाला बाकीचा टॉपिकचा मी पण जे अजून क्वेश्चन आहेत त्याबद्दल मी पुढच्या टॉपिक मध्ये सांगणार आहे. तुम्ही हे चॅनल लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.